हॅलो स्टुडंट्स, आपण रिअल नंबर्सचा प्रॉब्लेम सेट 2 पाहतोय. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 आपला कंप्लीट झालेला आहे. त्यात सुद्धा एक √5 हा नंबर त्यातला राहिला होता. डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं होतं आपल्याला आणि त्यातला √5 हा पार्ट आपला त्यातला शिल्लक राहिलेला आहे. आता आपण कंटिन्यू करूया. स्क्वेअर रूट ऑफ 5 म्हणजे 5 या नंबरचं तुम्हाला स्क्वेअर रूट विचारलेलं आहे. 5 या नंबरचं आपल्याला स्क्वेअर रूट काय असं विचारलेलं आहे. ठीक आहे. ऍक्च्युली 5 हा नंबर 5.000000 असे इन्फायनाइट टाइम्स आहे. आपण पेअर्स करतो ना, पहिल्यांदा 0 5 मग डबल हे असे आठवलं का? स्क्वेअर रूट 8th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे त्याला. 5 मधून मॅक्सिमम कोणाचा स्क्वेअर मायनस होतो तर 2 चा 4 मायनस झाले. रिमाइंडर किती राहिला 1. हे 2 ऍड करायचे असतात. स्पेस इथं जागा ठेवायची. नेक्स्ट पेअर डाऊन 0 0. हा डेसिमल पॉइंट जो आहे तो इथं जायचा. आता एक एक डिजिट कव्हर करा. 4 च्या टेबल मध्ये 10, 4 2 जा 8 म्हणजे इथं 2, 42 2 चा किती आले 84. रिमाइंडर राहिले 16. हे 2 पुन्हा ऍड करायचे. 44 स्पेस ठेवायची. नेक्स्ट पेअर डाऊन 0 0. आता 4 4 चा 16 होतील, पण तो मागचा कॅरीओवर काहीतरी येणार म्हणजे मोठं होईल म्हणून 4 3 जा करायचे. बघा 3 3 जा 9, 3 4 जा 12, 13, 3 4 जा 12 प्लस 1 पुन्हा 13. 3 3 जा 9, 3 4 जा 12, कॅरियर 1, 3 4 जा 12 प्लस 1 30. ठीक आहे. मायनस केल्यानंतर 1 इथं 7, त्यानंतर इकडं 2 270, 3 ऍड करा. 4 4 6 स्पेस ठेवा. नेक्स्ट पेअर डाऊन 0 0. 1 2 3 डिजिट जर मी कव्हर केले आणि इकडे 3 कव्हर केले तर 4 6 जा 24, 6 6 जा 36, carry over 3, 6 6 are 36, 39, परत 3 3 6 4 are 24, 24 plus 3 27, 2 6 4 are 24, 24 plus 2 26. आता डिफरन्स 6 plus 4 10, 10 plus 0, 8 plus 3 हे झाले 0. हे सगळं डिफरन्स 0 झाला. पुन्हा 6 ऍड करा. 6 plus 6 12, इथं 7, इथं 4, इथं 4, इथं स्पेस आणि इकडे 2 नंबर्स डाऊन. 1 2 3 4 डिजिट जर मी कव्हर केले आणि इकडे 1 2 3 4 डिजिट कव्हर केले तर 4 च्या टेबल मध्ये 3 येतच नाही. त्यामुळे इथं 0, इथं देखील 0, इथेही 0. हे इंटू 0 करायचे असतात. म्हणजे आन्सर किती आला सांगा? 3 0 4 0 0. नेक्स्ट 2 0 डाऊन. हे 2 0 पुढचे आहेत बरं का ते. 4 4 7 2 0 स्पेस. आता साधारण बघा 1 2 3 4 5 डिजिट मी कव्हर केले. 1 2 3 4 5 डिजिट कव्हर केले तर 4 6 जा 24, 4 7 जा 28. पण ते मागचा कॅरीओवर जर बघितलं तर तो मोठा व्हायची शक्यता आहे. त्यामुळे 6 जा हा नंबर घेतला. 6 6 जा 36, कॅरीओवर 6 6 6 0 0 प्लस 3 3, नंतर 6 2 जा 12, 1 6 7 जा 42 प्लस 1 43, कॅरीओवर 4 6 4 जा 24 प्लस 4 28, कॅरीओवर 2 6 4 जा 24 प्लस 2 26. बस सोडून द्या, काही इथं डिफरन्स आहे. आता साधारण हे असा आन्सर येणार आहे त्याचा. मग स्क्वेअर रूट ऑफ 5 इज इक्वल टू 2.23606 डॅश 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 असं इन्फायनाइट टाइम्स. हा त्याचा डेसिमल फॉर्म आहे. अशा प्रकारे लिहायचं आहे. त्याला 8th स्टँडर्ड मध्ये शिकलेलं स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड हे तुम्हाला यायला पाहिजे. ओके ओके. नाव क्वेश्चन नंबर 4. आता ह्याला सिमिलर क्वेश्चन तुम्हाला मागे झालेला आहे. आधी आपण 4th क्वेश्चन काय दिलाय वाचूया. काय म्हणलं पाहिजे 4th क्वेश्चन मध्ये? शो दॅट 5 plus √7 is an irrational number. 5 plus √7 is an irrational number हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ह्याला इनडायरेक्ट प्रूफ आहे. तुम्ही मागे जावा एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 2.2 काढा पुस्तकात, लगेच काढा. प्रॅक्टिस सेट 2.2 त्यामध्ये बघा 3 plus √5 is an irrational number. सेकंड क्वेश्चन आहे बघा 3 plus √5. सेम तो प्रॉब्लेम आहे हा, फक्त आकडे बदलायचे. बघा 5 च्या जागी 3 लिहायचं किंवा उलट म्हणतो आपण आता
3च्या जागी 5 लिहायचं आणि √5च्या जागी √7 लिहायचं. बाकी सगळा प्रूफ आहे तसा लिहून काढायचा, काहीही बदल करायचा नाही. लिहून ठेवा तिथे शेजारी. प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन 2 तो प्रॉब्लेम आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 मधला क्वेश्चन 2 बघायचा आणि हा प्रॉब्लेम तुम्ही कंप्लीट करायचा. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 5. राइट द फॉलोइंग सर्ट्स इन सिम्पलेस्ट फॉर्म. सगळ्यात रिड्यूस्ड फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. पहिला क्वेश्चन आहे 3/4 √8, दुसरा क्वेश्चन आहे -5/9 √45. असं दोन क्वेश्चन आहेत त्यामध्ये. बघा 3/4 ॲज इट इज. ते √8 जे आहेत ना त्याला आपण 4 to the 8 लिहू शकतो आणि त्या 4चं रूट जे आहे ते बाहेर काढायचं. म्हणजे 3/4 इंटू, बघा हे 4चं रूट बाहेर पडले आणि रूट मध्ये शिल्लक 2 राहील. कॅन्सलेशन 2 1 2 2 2 4 म्हणजे फायनल आन्सर 3/2 आणि हे √2 ॲज इट इज. हा त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म झाला. तिकडे बघा -5/9 ॲज इट इज. रूट मध्ये 45 घेतलेलं 9/5 झालं. 9/5 त्या 9चं स्क्वेअर रूट बाहेर घ्यायचं. -5/9 इंटू 3, हे 3 बाहेर काढले. रूट मध्ये 5 शिल्लक. 3 1 3 3 3 9 म्हणजे फायनल आन्सर -5/3 √5. हे √5 वर लिहिले तरी चालतात, खाली इथं मध्ये लिहिले तरी चालतं. म्हणजे असं पण चालतंय बघा, -5√5/3 असं लिहिलं तरी चालतं. हे लक्षात ठेवा. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 6. राइट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सेट्स. ह्या प्रश्नाचा अर्थ कळत. राइट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सेट्स. म्हणजे उदाहरणार्थ बघा, समजा आपण 1/√3 सारखा नंबर आहे. मग ह्याला रॅशनलाइज करताना आपण मागेच पाहिलं बघा, त्याच नंबरनं √3 न खाली वर मल्टिप्लाय करतो की नाही. हा जो नंबर आहे ना √3, याला म्हणतात रॅशनलायझिंग फॅक्टर असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला तो फॅक्टर तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचा आहे. सोपा क्वेश्चन आहे, फक्त अर्थ कळला पाहिजे. रॅशनलायझिंग फॅक्टर कशाला म्हणतात? तर ज्या टर्मनं आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो त्याला म्हणतात रॅशनलायझिंग फॅक्टर असं म्हणतात. मग आता इथं जे काही प्रॉब्लेम दिले त्याचे आपल्याला काय लिहायचे? रॅशनलायझिंग फॅक्टर लिहायचे. बघा स्क्वेअर रूट ऑफ 32. आता काही जणांना असं पटकन कळतं की याला 16 2 लिहायला पाहिजे. मग त्यातलं 16चं रूट बाहेर पडतं 4√2. तर हा जो √2 आहे ना, हा त्याला म्हणतात रॅशनलायझिंग फॅक्टर. Therefore TIONALISING किंवा ZING लिहिलं तरी चालतं बरं का. पुस्तकात काय स्पेलिंग आहे बघा, रॅशनलायझिंग LISING. रॅशनलायझिंग फॅक्टर इज इक्वल टू काय सांगा? √2. आता काही जण असं करतात बघा, 32 आहे ना तर त्याला असं बाजूला घेऊन फॅक्टर्स पाडायचे. बघा 32चे फॅक्टर्स करा. 2 16 जा, 2 8 जा, 2 4 जा, 2 2 जा आणि 2 1 जा. 5 वेळा 2 लिहायचे. 1 2 3 4 5. 2 2 ची पेअर, 2 2 ची पेअर. ह्यातला 2 बाहेर पडणार, ह्यातला 2 बाहेर पडणार. म्हणजे 2 × 2 आणि आतमध्ये √2 शिल्लक राहणार की नाही. हे मग 2 2 चा किती आलं सांगा? 4√2. म्हणजे हे झालं ना 4√2. मग त्यातला हा जो आहे तो काय सांगा? रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. मग तुम्हाला असं सॉल्व्ह करायचं का असं सॉल्व्ह करायचं आहे प्रत्येकाने ठरवा. मग इथेही खाली आन्सर लिहायचं रॅशनलायझिंग फॅक्टर इज इक्वल टू √2. आलं लक्षात तुम्हाला? चला पुढचं बघा. √50. आता मी परत सांगतो, ज्यांना हे जमणार नाही ना त्यांनी ही मेथड फॉलो करायची. पण आता मी काय एवढं सगळं लिहित असणार नाही बघा. √50 आहे ना, 25 2 जा, बरोबर आहे. पण 25चं रूट बाहेर काढलं 5, आतमध्ये काय राहिले? √2. आता मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. रॅशनलायझिंग फॅक्टर इज इक्वल टू काय आलं सांगा? हे बघा, हा नंबर आहे, त्याला रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणायचं. कळलं सगळ्यांना? पुढचा बघा √27. लक्ष द्या सगळ्यांचं. बघा 9 3 जा 27. त्यातलं 9चं रूट बाहेर पडले. किती काय येणार? ते बाहेर आले. आतमध्ये काय राहिले? √3. मग थोडक्यात रॅशनलायझिंग फॅक्टर कोण आहे सांगा? रॅशनलायझिंग फॅक्टर इक्वल्स किती आहे? तर √3 आहे. ओके. पुढे बघा 3/5 √10. 3/5 √10. आता मला एक सांगा, जर तुम्ही याला जर आपण 5 × 2 जरी लिहिलं
तरी त्यातलं कुणाचंच रूट बाहेर पडत नाही. त्यातलं कुणाचंही रूट काय होत नाही सांगा, तर बाहेर पडत नाही. तर मग ह्याच्यातला रॅशनलायझिंग फॅक्टर काय असणार, तर तो रूट 10च असणार आहे. काय असणार आहे, रूट 10च असणार आहे. ठीक आहे, ह्यातनं काही बाहेरच पडत नाही ना. जसं इथं 2 म्हणून आता काय बाहेर पडतं का, नाही. मग रॅशनलायझिंग फॅक्टर काय आला सांगा, याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय आला सांगा, तर तो रूट 10च आला. काय आला सांगा, रूट 10. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा आहे 3√72. 3√72. ठीक आहे, 3√72. पाढे पाठ असल्याने की लगेच जमतात. हे बघा, त्याला मी 36 2 चा लिहिणार आहे. काय लिहिणार आहे, 36 2 चा 72. आता 36 चा रूट बाहेर येणार आहे, म्हणजे 3 × 6 √2, म्हणजे 6 3 चा 18 √2 आलं. सांगा बरं, रॅशनलायझिंग फॅक्टर काय आला सांगा, परत √2 आला. त्यानंतर आता शेवटचा बघा 4√11. 4√11 मला सांगा, √11 मधून कोण बाहेर पडणार आहे, काही फॅक्टर्स पडणार नाही. म्हणजे रॅशनलायझिंग फॅक्टर काय आला सांगा, रॅशनलायझिंग फॅक्टर इज इक्वल टू 11. तोच रॅशनलायझिंग फॅक्टर. अशा प्रकारे तुम्हाला काय द्यायचं, सगळ्याच्या रॅशनलायझिंग फॅक्टर त्यामध्ये लिहून काढायचं. लक्षात आलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, सिम्प्लिफाय. क्वेश्चन नंबर 7. याच्यात ऍडिशन सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम आहे. 4/7 √147 प्लस 3/8 √192 मायनस 1/5 √75. बघ, आता हे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं. तर ह्यातले काही नंबर्स बाहेर पडले पाहिजेत त्यातले. मग तुम्हाला ते कसे करायचे, तर ती ऍडजस्टमेंट लक्षात. पहिल्यांदा आपण 147 चे फॅक्टर्स पाडून घेऊया. 147 7 + 4 11 + 1 12. 3 ने डिवाइड होते. 3 4 = 12, 2 राहिले. 3 9 = 27, 7 7 = 49, 7 1 = 7. आता आपण 192 चे फॅक्टर्स पाडून घेऊया. 192 चे बघ, 2 9 = 18, 2 6 = 12, 2 4 = 2 8 2 24, 2 12, 2 6, 2 3 आणि 3 1 = 3. आता 75 चे फॅक्टर्स पाडूया. 5 1 = 5, 5 5 पुन्हा 5 3 आणि 3 1 = 3. चला, फॅक्टर्स पडले. आता ते त्या जागी लिहायचे आपल्याला. 4/7 इंटू स्क्वेअर रूट ऑफ, चला 147 मध्ये काय काय आहे त्यामध्ये, 3 × 7 × 7 3/8 इंटू 192 मध्ये काय आहे बघा, 2 किती वेळा मोजा बरं, 1 2 3 4 5 6 वेळा 2 आणि एकदा 3 आहे. 2 2 2 2 2 2 आणि 3 मायनस 1/5 इंटू ब्रॅकेट 75 मध्ये काय काय बघा, 5 × 5 × 3. बस करा आता. 2 2 चे पेयर, 2 चे पेयर, 2 चे पेयर, 2 चे पेयर, 2 चे पेयर काढायचे बाहेर. 4/7 इंटू यातला एक 7 बाहेर पडेल. रूट मध्ये मात्र 3 शिल्लक राहतील. 3/8 2 2 2 बाहेर पडतील. 2 2 2 3ला रूट मध्ये कोण राहतील, 3 शिल्लक राहतील. मायनस 1/5 ह्यातले 5 बाहेर पडतील. रूट मध्ये 3 शिल्लक राहतील. 7 7 कॅन्सल, 4√3 राहील. आता बघा, 2 2 चा 4 2 चा 8 आहे, 8 आणि 8 कॅन्सल, प्लस 3√3 शिल्लक राहील. 5 5 कॅन्सल, मायनस 1√3 शिल्लक राहील. आता सगळे रॅडिकंड सेम झाले, कॉमन काढा. 4 + 3 - 1 आणि कॉमन किती, √3. 4 + 3 7, 7 - 1 6. फायनल आन्सर 6√3. या प्रकारे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत. लक्षात आलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेकंड त्यातला 5√3 + 2√27 + 1/√3. असं जर खाली रूट मध्ये काय आलं ना, की ते लगेच रॅशनलाइज करून घ्यायचं. म्हणजे हा रॅशनलायझिंग प्लस ऍडिशन सबट्रॅक्शन ह्यांचा कॉम्बिनेशनचा प्रॉब्लेम आहे. प्लस मायनस आणि रॅशनलायझेशन असा कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे बघा.
5 रूट 3 ॲज इट इज, काय यातनं कोणच बाहेर पडत नाही. 2 रूट मध्ये इथं 9 3 चा 27, त्यातलं 9th रूट बाहेर पडेल, प्लस 1 बाय रूट 3 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय रूट 3 अपॉन रूट 3. बघा 5 रूट 3 ॲज इट इज प्लस 2. आता या 9th रूट बाहेर पडले म्हणजे 3 बाहेर आले, पण रूट मध्ये 3 शिल्लक राहिले, प्लस 1 इंटू रूट 3 म्हणजे रूट 3. आणि खाली बघा रूट 3 इंटू रूट 3 म्हणजे नुसते 3. बघा हा 1 दिलाय, रूट 3 इंटू रूट 3 किती सांगा, नुसते 3. आणि हे रूट 3 जरा बाजूला लिहिले, रूट 3 इंटू रूट 3 म्हणजे 3, आणि हे रूट 3 बाजूला लिहिले. 5 रूट 3 ॲज इट इज प्लस 3 टू द 6 रूट 3 प्लस 1 बाय 3 हे रूट 3. सगळे रॅडिकंड सेम आहे, रूट 3 रूट 3 रूट 3. आता कॉमन ब्रॅकेट मध्ये घातले 5 प्लस 6 प्लस 1 बाय 3 आणि कॉमन किती रूट 3 इज इक्वल टू 6 प्लस 5 11 प्लस 1 बाय 3 आणि रूट 3. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 11 3 जा 33, 33 प्लस 1 34, 34 बाय 3 आणि रूट 3 ॲज इट इज. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके, थर्ड क्वेश्चन बघा आता. स्क्वेअर रूट ऑफ 216 मायनस 5 रूट 6 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 294 मायनस 3 बाय रूट 6 मायनस 3 बाय रूट 6. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा ह्यांचे सगळ्यांचे फॅक्टर्स पाडून घ्यायचे. तुम्हाला मग अशी दाखवलं तर रफर करायचे आणि फॅक्टर्स पाडायचे. पण मला जर टेबल्स ज्याला डायरेक्ट येतात ते टेबलवर करेल. आता याचे फॅक्टर्स जे असतात ते कसे आहेत सांगतो तुम्हाला. बघा 216 चे फॅक्टर्स बघून घ्या. 216 बघा, 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 5 जा 10, 2 4 जा 227, 3 9 जा 3, 3 जा आणि 3 1 जा. चला काय पडले सांगा, स्क्वेअर रूट ऑफ 2 2 2 3 3 3 मायनस 5 रूट 6. 6 चे फॅक्टर जरी पडले तरी 3 इंटू 2 त्यातनं बाहेर कोणच पडणार नाही, कारण 2 2 आल्याशिवाय बाहेर पडत नाही ना. प्लस आता रूट ऑफ 294 चे आपण काढून घेऊया. 294, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 7 जा 4. आता 2 न होणार नाही, 3 3 4 जा 12, 3 9 जा 27, मग 7 7 जा आणि 7 1 जा. चला काय काय पडले फॅक्टर्स, 2 2 सॉरी 2 3 2 3 7 7. ठीक आहे, आता पुढे जो नंबर आहे तो बघा, हा जो पुढे नंबर आहे तो -3 अपॉन रूट 6. मी मगाशीच काय सांगितलं होतं, असं जर डिनॉमिनेटर मध्ये रूट आलं तर काय करायचं, ते इमिजिएट रॅशनलाइज करून घ्यायचं. ते काय करायचं, इमिजिएट रॅशनलाइज करून घ्यायचं. ठीक आहे, आता पुढे कंटिन्यू करूया. चला 2 2 चे पेयर, 2 2 चे पेयर, ह्यातला 2 बाहेर पडला, एक 3 बाहेर पडला, पण 8 मध्ये राहिलं कोण सांगा. 2 आणि 3 राहिलेत की नाही बघा, 2 आणि 3 म्हणजे 6 राहिले, मायनस 5 रूट 6 आहे तसे. हे 2दा 7 आहेत ना, मग ते 7 बाहेर पडले, पण 8 काय राहिलं, 2 इंटू 3 म्हणजे काय राहिले, 6 राहिले. आता परत नीट लक्ष द्या, मायनस हे 3 रूट 6 इंटू रूट 6 म्हणजे नुसते 6, आणि हे रूट 6 बाजूला दिले बघा. हे 3 आहे तसे, रूट 6 इंटू रूट 6 किती आले, 6 आले. बस आता हे बाहेर झाले, हे 6 3 टू द 6 रूट 6 मायनस 5 रूट 6 प्लस 7 रूट 6 मायनस, हे बघा ह्याला 3 अपॉन 6 ला रिड्यूस केलं की 1/2 रूट 6 झाले. आता सगळे रॅडिकंड सेम झाले. 6 मायनस 5 बघा, 6 मायनस 5 प्लस 7 मायनस हाफ आणि कॉमन किती काढले आपण, रूट 6. चला 6 मधून 5 गेले, 1 1 प्लस 7 8, 8 मायनस हाफ
आणि परत √6 क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 2 = 16 -1 म्हणजे 15/2 आणि √6 हे त्याचं फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 4√12 -√75 -7√40 हा त्यामध्ये खूप सोपा आहे बघा. 4 ॲज इट इज त्या 12 ला मी 4 3 झाले येणार आहे, त्यातल्या एकाचा रूट बाहेर पडला पाहिजे मायनस. ह्याला मी 25 3 जा लिहिणार आहे 75 मायनस 7√ऑफ हे 16 3 जा 48 आहे 16 3 त्यातलं एकाचा रूट काय व्हायला पाहिजे बाहेर. मी एकदा साइन चेक करतो म्हणजे प्लस मायनस 4√12 -√75 -7 बरोबर म्हणजे साइन मी फक्त चेक केली. आता बघा हे 4 चं रूट बाहेर पडेल 4 × 2 हे 4 इथले हे 2 बाहेर पडले √3 मायनस ह्याचं रूट बाहेर पडेल 5√3 मायनस 7 × ह्याचं रूट बाहेर पडेल 4√3 4 2 = 8√3 मायनस 5√3 मायनस 4 7 = 28√3. आता सगळ्यांचा ॲडिशन सेम आहे का बघा आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये 8 - 5 - 28√3 बघा 8 मधून 5 गेले 3 राहिले. आता 3 मधून 28 गेले म्हणजे -25√3 शिल्लक राहिले. हे तुमचं फायनल आन्सर -25√3. ठीक आहे. आणि आता त्यातला लास्ट क्वेश्चन बघा 2√48 -√75 -1/√3. ठीक आहे बघा हा पण तसा लहान आहे 2√. ह्याला 16 3 जा 48 लिहूया आपण मायनस ह्याला 25 3 जा 75 करूया मायनस 1/√3. मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय की असं अपॉन √3 वगैरे आले की ते तिथल्या तिथं काय करून घ्यायचे तर ते रॅशनलाइज करून घ्यायचे. ते काय करायचे रॅशनलाइज करायचे. 2 ॲज इट इज ह्या 16 चं रूट बाहेर पडेल 4 √3 ॲज इट इज मायनस 25 चं रूट बाहेर पडेल 5 √3 आतमध्ये शिल्लक मायनस हा 1 √3 × √3 3 आणि हे √3 आहे तसे साईडला लिहिलं 4 2 = 8√3 मायनस 5√3 मायनस 1/3√3. रॅडिकंड सेम आहे बघा म्हणजे 8 - 5 मायनस 1/3 कॉमन √3. 8 मधून 5 गेले 3 मायनस 1/3√3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 3 = 9 9 - 1 म्हणजे 8 म्हणजे 8/3√3. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 8/3 आणि √3. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 8 रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. त्यातले पहिले 2-3 फार सोपे आहेत बघा 1/√5 ह्याला म्हणायचं सिंगल सर्ड. मग अशा वेळेस काय करायचं सांगा त्याच √5 न वर आणि खाली मल्टिप्लाय करायचं. √5 × 1 म्हणजे √5 खाली √5 × √5 म्हणजे नुसते 5. सेकंड 2/3√7 2/3√7 काय करायचं सांगितलं मी 2/3√7 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय √7/√7 त्याच साईडनं मल्टिप्लाय करून घ्यायचं. न्यूमरेटर 2 × √7 म्हणजे 2√7 खाली 3 ॲज इट इज √7 × √7 म्हणजे 7. फायनल आन्सर 2√7/7 3 = 21. हे झालं फायनल. तिसरा क्वेश्चन बघा 1/√3 - √2. आता इथं त्याला म्हणायचं बायनोमियल सर्ड आहे. मग इथं कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करायचं. कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय करायचं तर बघा 1/√3 - √2 मल्टिप्लाइड बाय त्याचा कॉन्जुगेट √3 + √2 √3 + √2 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय तो
तो नंबर म्हणजे √3 प्लस √2 ॲज इट इज अपॉन ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. √3 प्लस √2 ॲज इट इज अपॉन √3 चा स्क्वेअर 3 मायनस √2 चा स्क्वेअर 2. √3 प्लस √2 ॲज इट इज अपॉन 3 मायनस 2 म्हणजे 1. बघा बरं डिनॉमिनेटर रॅशनल झाली. आता अपॉन 1 नाही दिले तरी चालतात म्हणजे फायनल आन्सर √3 प्लस √2 हे काय त्याचं फायनल आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 1/3√5 प्लस 2√2. पुन्हा इथं बायनोमियल सर्ड आहे. बायनोमियल म्हणजे दोन टर्म्स. ह्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. 1/3√5 प्लस 2√2 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 3√5 मायनस 2√2. 3√5 मायनस 2√2 कॉन्जुगेटने मल्टिप्लाय. आता 1 ला मल्टिप्लाय केल्यावर नो चेंज. 1 ने त्याला मल्टिप्लाय करा वरच्या टर्मला. 3√5 मायनस 2√2 अपॉन खाली मात्र a प्लस बी इंटू a मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a प्लस बी a मायनस बी म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 3√5 मायनस 2√2 ॲज इट इज. आता नीट लक्ष द्यायचं. 3 चा स्क्वेअर 9 आणि √5 चा स्क्वेअर 5 मायनस 2 चा स्क्वेअर 4 आणि √2 चा स्क्वेअर 2. पुन्हा 3√5 मायनस 2√2 ॲज इट इज. 9 5 जा 45 मायनस 4 2 जा 8. बस खाली डिफरन्स घ्या. आता 3√5 मायनस 2√2 अपॉन या दोघांचा डिफरन्स किती आला सांगा 37. बघा बरं डिनॉमिनेटर तुमचं काय झालं आता हे रॅशनल झालं. आणि आता आपला शेवटचा क्वेश्चन 5th वन 12 अपॉन 4√3 मायनस √2. 12 अपॉन 4√3 मायनस √2. बघा 12 ॲज इट इज अपॉन 4√3 मायनस √2 ह्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. 4√3 प्लस √2 अपॉन तेच खाली द्यायचं 4√3 प्लस √2. लक्षात ठेवा a प्लस बी चा कॉन्जुगेट a मायनस बी आणि a मायनस बी चा कॉन्जुगेट a प्लस बी. तर कॉन्जुगेटनं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. आता वरचं मल्टिप्लिकेशन बघा 12 इंटू ब्रॅकेट 4√3 प्लस √2 अपॉन a मायनस बी इंटू a प्लस बी म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a प्लस बी इंटू a मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे राहू दे आता अगदी लास्ट स्टेप पर्यंत बघूया. आहे तसे म्हणजे न्यूमरेटरचा पार्ट आहे तसा ठेवूया आपण. हां अपॉन 4 चा स्क्वेअर 16 √3 चा स्क्वेअर 3 मायनस 2 चा √2 चा स्क्वेअर सॉरी √2 चा स्क्वेअर म्हणजे 2. नेक्स्ट स्टेप 12 इंटू ब्रॅकेट 4√3 प्लस √2 ॲज इट इज अपॉन 16 3 चा 48. 16 3 चा 48 आणि 48 मध्ये 2 गेले म्हणजे किती राहिले सांगा 46 राहिले. ठीक आहे. 48 मध्ये 2 गेले म्हणजे 46 राहिले. ठीक आहे. आता हे कॅन्सलेशन होऊ शकतं बघा. 2 6 जा 12 आणि 2 23 जा. त्यामुळे फायनल आन्सर 6 इंटू ब्रॅकेट 4√3 प्लस √2 अपॉन 23. हे असंच ठेवलं तरी चालतं किंवा या 6 न ब्रॅकेट ओपन केलं तरी चालतं. 6 न मल्टिप्लाय केलं तरी चालतं. आपल्याकडे आन्सर काय बघूया कुठल्या फॉर्म मध्ये त्यानुसार आपण फायनल आन्सर लिहूया. ओके. असंच ठेवलंय 6 इंटू ब्रॅकेट हे असंच ठेवलंय बघा. 6 इंटू ब्रॅकेट 4√3 प्लस √2 अपॉन 23 हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके. आता इथं आपला रियल नंबर्सचा लेसन देखील इथं संपलेला आहे. आता मी नेक्स्ट पिरियड मध्ये जॉमेट्रीतला चॅप्टर जो काय असेल तो मी सुरू करू. ओके. टिल देन गुड बाय.